कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलाय। कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलेल्या जनता दल आणि आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले। या प्रकरणी तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवण्यात आलेलं आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार जरी योग्य असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिक दृष्ट्या योग्य नाही असा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही। हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात। कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे। आणि मला वाटतं आता या सगळ्या बाबतीत अधिक न पडता, कारण आता निवडणुका सगळ्या सुरू आहेत, लोकांनी नियमाप्रमाणे आपापले अर्ज भरलेले आहेत, त्यानुसार आता निश्चितपणे लोक निवडणुका लढतील। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे। तर उबाटा खासदार संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं? आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। हे जे व्हिडिओ समोर आले त्याने विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत। हे अहवालामध्ये का आलं नाही? राज्यात महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत। या बिनविरोध विजयी उमेदवारांविरोधात मनसे कोर्टात जाणार आहे। पैशांचं आमिष, तपास यंत्रणांचा दबाव, विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे आणि याबाबतचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत, ते कोर्टात आपण सादर करू असं मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले। या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा जोरदार टीका केली होती। आम्ही ठाण्याची परिस्थिती जी आहे ती निवडणूक आयुक्तांना सांगितलेली आहे। काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, डीसीएमच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले। काही पर्सनल काही गोष्टी आमच्याकडे ज्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना दाखवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। तात्काळ या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट त्यांनी मागवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ते मला पुन्हा बोलवून या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहे। अनेक पुरावे दिले, अनेक पुरावे दाखवले आणि त्यांना देखील म्हणजे त्यांच्याकडे पाहून कळत होतं की हा सिरियस विषय। मी त्यांना ही गोष्ट सांगितली, साहेब अशा प्रकारे जर लोकांनाच मतदान करता येणार नसेल तर कसं होणार ना याच्यापुढे? तर त्यांनी मला विचारलं की किती ठिकाणी बिनविरोध झाला, तर मी त्यांना ज्यावेळेला 21 आकडा कल्याण डोंबिवलीचं बोललो त्यावेळेला त्यांनी त्यांचे डोळे देखील असे वर झाले पटकन। तर मी म्हटलं साहेब हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालं नाही की एका महानगरपालिकेत, महत्वाच्या महानगरपालिकेत 21 जण बिनविरोध निवडून येतात। मला असं वाटतं त्यांना देखील त्याचा सिरियसनेसपणा कळालेला आहे।